नमस्कार मंडळी, मी तेजश्री सांगेलकर परत एकदा तुमच्यासमोर एक नवीन रेसिपी घेऊन येत आहे. मटण ठेचा. ठेचा हे बऱ्याच देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. कोणी ठेचामध्ये हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि शेंगदाण्याचा कूट टाकतो, कोणी ओलं खोबरं टाकतं. पण आज आपण नॉनव्हेज पद्धतीमध्ये मटण ठेचा बघणार आहोत. तर ठेचा बोललं तर आपण कुटून वगैरे किंवा पाट्यावरती वाटून असं करतो. पण सध्या आता इथे आपल्या मुंबईच्या याच्यामध्ये पाटा अवेलेबल नसल्यामुळे आपण मिक्सरवरती करणार आहे आणि थोडासा डिफरंट स्टाईलमध्ये करणार आहे. तर ठेचाची जी मॅरिनेशनसाठी जी साहित्य लागतं आहे ते तुम्हाला मी आता दाखवते. बघा, ह्या आहेत 5 ते 6 मिरच्या, हिरव्या मिरच्या, तिखट मिरच्या, ही कोथिंबीर आणि 8 ते 10 लसूण आणि थोडंसं अद्रक, हे सगळं टाकायचं आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं असं पाणी टाकायचं आहे आणि आपण ते ग्राइंड करूया. तर चला, तर आपण ग्राइंड करून परत एकदा भेटूया. तर बघा, आता मी ते वाटप करून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता तेल चांगलं थोडं गरम होऊन द्यायचं आहे. गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे. थोडा कांदा टाकल्यानंतर तो कांदा आपल्याला लालसर करून घ्यायचा आहे. थोडासा रेडिश लालसर करून घ्यायचा आहे कांदा. आणि हे सगळं फुल गॅसवरतीच करायचं आहे. कांदा थोडासा आता गोल्डनिश ब्राऊन होत आलेला आहे. कांदा गोल्डनिश ब्राऊन झाल्यावरती त्याच्यामध्ये हे जे आपलं मटण आहे, हे मटण आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ते मटण आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे. मटण टाकल्यानंतर हलवून घ्यायचं आहे चांगलं. जे काही आहे ते सगळं फुल गॅसवरतीच करायचं आहे. प्रोसेस थोडीशी फास्ट करायची आहे, जेणेकरून मटण खाली लागायला नको. हे बघा, अशा पद्धतीने हे कांदा आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जे आपण आता ते वाटप काढलं होतं त्याच्यातला थोडा जो ग्रीन मसाला आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे. बघा, थोडासा मसाला मी 1 टेबलस्पून मसाला ठेवलेला आहे. तो त्याची ट्रिक मी तुम्हाला नंतर एंडिंगला सांगणार आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं हळद टाकायची आहे. आणि ते चांगलं असं हलवून घ्यायचं आहे. बघा, मटणाला आता पाणी सुटत आलेलं आहे. थोडंफार चांगलं हलवून त्याला पाणी सुटेपर्यंत हलवत राहायचं आहे. बघा, कलर थोडा थोडा पद्धतीने चेंज होत चाललेला आहे. जसं जसं कलर चेंज होणार आहे तर त्याच्यामध्ये आपण आता गरम पाणी टाकणार आहोत. बघा, तुम्हाला आता दिसत असेल हा कलर थोडा 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 करून चेंज होतोय, म्हणजे थोडासा डार्क कलर होतोय. तर त्याच्यामध्ये आता आपण गरम पाणी टाकणार आहोत. पाणी जे आहे ते मटणाच्या थोडंसं खालीच टाकायचं आहे, वरती टाकायचं नाहीये. कारण तो जो सॉफ्ट जो बनणार आहे त्याचं पाणी ते आपल्याला जास्त नकोय, कमीच हवं आहे. आणि कमीत कमी 85 ते 80% मटण हे शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, ते असं टाकून 85% आपण हे मटण आता शिजवून घेऊया. तर
आपण कुकरच्या शिट्ट्या करायला ठेवल्या आहेत, आता त्या होत आहेत. तर आता ठेचासाठी आपण जसं मटण ठेचा बनवतो म्हणून ठेचासाठी लागणारं साहित्य तर बघा, भरपूर प्रमाणामध्ये कमीत कमी 20 ते 25 असा लसूण घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 15 ते 20 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. थोड्या प्रमाणामध्ये अद्रक, हे आहे सुकं खोबरं, ते किसून घ्यायचं आहे. आणि थोडंसं असं ओलं खोबरं घ्यायचं आहे. खोबरं हे सहसा ठेचामध्ये घालत नाही, पण आपण मटण ठेचा करतोय त्यासाठी आपण खोबऱ्याचा वापर करत आहोत, काहीतरी टेक्स्चर येण्यासाठी. तर प्रथम आपण हे सुकं खोबरं जे आहे ते एका कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये आपण फ्राय करून घ्यायचं आहे. कोणत्याही प्रमाणाचं ऑइल टाकायचं नाही आहे, ड्राय रोस्टच करून घ्यायचं आहे. तर बघा, खरपूस मध्ये असं थोडस रेडिश ब्राउनिश होईल असं हे सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे. तेल टाकायचं नाहीये, विदाऊट तेल टाकूनच आपल्याला ते चांगलं रोस्ट करायचं आहे. बघा, आता हळूहळू ब्राउनिश होत आलेलं आहे ते. आणि सारखं थोडं हलवत राहायचं आहे जेणेकरून ते खाली जळायला नाही पाहिजे. जास्त पण नाही घ्यायचंय, अर्धी वाटी खोबऱ्याची असते त्याच्यामधलं पण हाफ जे आहे ना तेवढं घ्यायचं आहे सुकं खोबरं. आणि ते खिसून घ्यायचं आहे, खिसून मग भाजून घ्यायचं आहे. बघा, हे चांगलं असं ब्राउनिश कलरचं होत आलेलं आहे, गोल्डनिश ब्राऊन आपल्याला दिसत आहे आता. बघा, हे गोल्डनिश ब्राऊन झालेलं आहे. जसं गोल्डनिश ब्राऊन होत आहे तसं थोडासा गॅस कमी करायचा आहे आणि हे एका प्लेट मध्ये काढून ठेवायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण हे विदाऊट ऑइलच रोस्ट करून घ्यायचं आहे. हिरवी मिरची, लसूण आणि थोड्या प्रमाणामध्ये अद्रक हे विदाऊट ऑइल रोस्ट करायचं आहे. आणि जसं जसं मिरचीचा कलर म्हणजे जसं जसं मिरची चेंज होत जाईल, म्हणजे आता तुम्हाला दाखवते मी कशी मिरची चेंज होते. थोडीशी अशी मिरची थोडीशी दबली गेल्यासारखी वाटली ना आपल्याला, थोडी चांगली भाजल्यासारखी जरा वाटल्यावरती त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला ऑइल घालायचं आहे. हे बघा, थोडीशी अशी भाजली गेलेली आहे मिरची. हे बघा, ही तुम्हाला दिसत असेल. अशी जर भाजली गेली मिरची, हे असे ब्राऊन ब्राऊन ती तुम्हाला दिसली तर थोड्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे. तशाच पद्धतीने आपला ठेचा तयार होतो. म्हणजे हे ठेच्यासाठी आपण असं केलं आहे आणि ते फ्राय करून घ्यायचं आहे. बघा, लसूण, मिरची आणि अद्रक चांगल्या प्रमाणामध्ये भाजलं गेलेलं आहे. लसणाचा तडका आपला चांगला बसला पाहिजे, त्या पद्धतीने तो भाजला गेला पाहिजे, म्हणून आपण लसूण त्याच्यामध्ये जास्त घातलेला आहे. हे भाजून झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे पण साईडला काढून थंड करायला थोडा वेळ ठेवूया आणि नंतर हे मिश्रण आपण वाटून घेऊया. बघा, तर आता हे मिश्रण थंड झालेलं आहे. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण टाकायचं आहे. जे आपण भाजलं होतं ते टाकायचंय. त्याच्यानंतर ओलं खोबरं थोडं टाकायचं आहे.
ओलं खोबरं भाजायचं नाही आहे आपल्याला, ते असंच टाकायचं आहे. थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा पुदिना. हे सगळं मिश्रण थोडंसं पाणी घालायचं आहे आणि वाटायचं आहे. हे आपण वाटण आता वाटून घेतलेलं आहे. अशा प्रकारचं हे थोडंसं म्हणजे एकदम असं थीन वाटण करायचं आहे, बारीक असं. ठेचाचं जे वाटण आहे ते असं करायचं आहे. मटण आपलं चांगल्या प्रमाणामध्ये शिजलेलं आहे. 85% आपण जसं बोललो होतो तसं हे बघा, हे मस्त असं 85% मटण आपलं शिजलेलं आहे. त्याचं जे स्टॉक आहे ते फेकून द्यायचं नाही आहे, ते आपल्याला आता यूज करायचं आहे. एक कढई ठेवली आहे. कढईमध्ये आपण आता त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून घी टाकणार आहोत. 2 टेबलस्पून घी टाकायचं आहे आणि नंतर थोडंसं तेल टाकायचं आहे. मग त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला जिरे टाकायचे आहेत. जिरे थोडं तडतड होऊन दिल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत. कांदा चांगला लालसर असा परतून घ्यायचा आहे. लाल असा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. गोल्डनिश ब्राऊन कलरचा कांदा होत आला की त्याच्यामध्ये आपण जे ठेचाचं वाटण केलेलं आहे ते वाटण आपण आधी थोडं टाकायचं आहे आणि ते फ्राय करून घ्यायचं आहे. थोडं वाटण ठेवायचं आहे, थोडं फ्राय करायचं आहे आणि चांगलं त्याला भाजून घ्यायचं आहे. बघा, तुम्हाला साईडने तेल आल्यासारखं दिसेल मसाल्याचं. हे बघा, साईडने असं तुम्हाला चांगलं तेल आलेलं दिसेल. तर साईडने तेल येईपर्यंत ते चांगलं भाजून घ्यायचं आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये आपलं शिजवलेलं मटण टाकायचं आहे. हे चांगले एकजीव करून घ्यायचं आहे. बघा, हे चांगले एकजीव करून घ्यायचं आहे. ते एकजीव करून झाल्यानंतर आपला उरलेला जो हा मसाला आहे तो पण त्याच्यामध्ये टाकायचा आहे. उरलेला मसाला, चवीनुसार मीठ, थोडेसा गरम मसाला, ते टाकून आपण आता चांगलं परतून घ्यायचं आहे. बघा, किती झणझणीत सुरेख मस्त दिसत आहे. सुगंध तर इतका मस्त येत आहे. त्यानंतर आपलं हे जे आपण स्टॉक ठेवलेलं आहे ते आपण टाकायचं आहे त्याच्यामध्ये हळूहळू करत. जास्त प्रमाणामध्ये मराठीत पण सांग. म्हणजे आता हे उरलेलं जे आहे ते मटनचं सूप म्हणून तुम्ही पिऊ शकता. हे काही थोडं उरलं असेल ते मटन सूप म्हणून तुम्ही पिऊ शकता. गार्निशिंग म्हणून वरती थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आणि ही सिक्रेट टीप आहे, ही माझी सिक्रेट टीप आहे. मी मगाशी हे जे ठेचाचं जे थोडं मिरची, अद्रक, लसूणचं जे ठेवलं होतं ते वरून टाकायचं आहे. त्याची जी ठेचाची झणझणीत अशी टेस्ट जी येते ती लाजवाब लागते एकदम. ही माझी सिक्रेट रेसिपी आहे, तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आणि हे चांगलं असं हलवून
आपण हे 5 मिनिटापर्यंत उकळवून ठेवायचं आहे. बघू आपण हे 5 मिनिटांनंतर. वाव, बघा किती मस्त वाटतंय ठेचा मटण. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप मस्त डिश आहे ही, झणझणीत अशी ठेचा मटण. ही तुम्ही स्टार्टर म्हणून खाऊ शकता, भाकरी सोबत खाऊ शकता, किंवा अशी सुकी स्टार्टर म्हणून पण खूप छान लागते ही डिश. नेक्स्ट टाइम रेसिपीसाठी आपण भेटूया. टिल देन टेक केअर, बाय.